मराठी बालभारती इयत्ता तिसरी यामध्ये आज आपण पाठ क्रमांक 6 शुभ्राची परसबाग या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहात। तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। पहा संपूर्ण स्वाध्याय। आम्हाला हे समजले। प्रश्न 1 उत्तरे लिहा। अ जेवणात फळभाजी केल्यावर शुभ्रा काय करत असे? आता आपण याचं उत्तर लिहूया। उत्तर जेवणात फळभाजी केल्यावर शुभ्रा नाक मुरडायची आणि फळभाजी खात नसे। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2 बाबांनी बागेत कोणकोणत्या फळभाज्या लावल्या होत्या? तर आता आपण याचं उत्तर लिहूया। उत्तर बाबांनी बागेत भोपळा, वांगी, गवार, भेंडी, टोमॅटो या फळभाज्या लावल्या होत्या। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। या ठिकाणी प्रश्न पहिला उत्तरे लिहा आपला पूर्ण झालेला आहे। पुढे आहे प्रश्न 2 योग्य घटनाक्रम लावा। यामध्ये आपल्याला काही घटना दिल्या त्या सर्वप्रथम आपण वाचूया। अ बाबांनी बाजारातून विविध भाज्यांची बिया आणल्या। आ बाबांनी रिकाम्या जागेत भाज्या लावण्याचा निर्णय घेतला। ई अंतर सोडून सरळ रेषेत बिया मातीत लावल्या। ई सुट्टीच्या दिवशी बाबांनी जमीन साफ केली। तर आता या सर्व घटना आपण क्रमाने लावूया। उत्तर 1 बाबांनी रिकाम्या जागेत भाज्या लावण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर दुसरी घटना लावायची आपण सुट्टीच्या दिवशी बाबांनी जमीन साफ केली। तिसरा क्रम लावायचा आहे बाबांनी बाजारातून विविध भाज्यांच्या बिया आणल्या। आणि 4 अंतर सोडून सरळ रेषेत भाज्या लावण्याचा निर्णय घेतला। अशा प्रकारे आपण दिलेल्या घटना या ठिकाणी क्रमाने लावल्या आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न 2 आपला पूर्ण झालेला आहे। पुढे आहे प्रश्न क्रमांक 3 रिकाम्या जागी पाठातील योग्य शब्द लिहा। तर आता आपण ते लिहूया। अ बिया लावून झाल्यावर बाबांनी त्याला रोज नियमितपणे रिकामी जागा दिले। तर आता आपण ही रिकामी जागा पूर्ण करूया। या ठिकाणी पाणी हा शब्द येणार आहे। तर आपण लिहायचं आहे बिया लावून झाल्यावर बाबांनी त्याला रोज नियमितपणे पाणी घातले। पुढील रिकामी जागा पहा। आ शुभ्राच्या मनात भाज्याविषयी रिकामी जागा वाढली होती। आता या ठिकाणी शब्द असणार आहे उत्सुकता। तर आपण उत्तर लिहूया शुभ्राच्या मनात भाज्याविषयी उत्सुकता वाढली होती। अशा प्रकारे आपण ही रिकामी जागा पूर्ण करायची आहे। पुढे आहे पहा रिकामी जागा पाहून शुभ्रांचा आनंद गगनात मावेना। तर या ठिकाणी फुले हा शब्द असणार आहे। आपण पूर्ण करूया फुले पाहून शुभ्राचा आनंद गगनात मावेना। अशा प्रकारे आपण ही रिकामी जागा पूर्ण करायची आहे। पुढे आहे पहा फळाच्या स्पर्शाने शुभ्राच्या चेहऱ्यावर रिकामी जागा फुलत होते। तर या ठिकाणी उत्तर असणार आहे हास्य। तर आपण लिहायचं आहे फळाच्या स्पर्शाने शुभ्राच्या चेहऱ्यावर हास्य फुलत होते। अशा प्रकारे आपण प्रश्न तिसरा रिकाम्या जागी पाठातील योग्य शब्द लिहून पूर्ण केलेला आहे। त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा। अ शुभ्राच्या बाबांनी रिकाम्या जागेत फळबाग कशी फुलवली ते लिहा। आता आपण याचं उत्तर लिहूया। उत्तर पहा सुट्टीच्या दिवशी शुभ्राच्या बाबांनी घरासमोरील रिकामी जागा साफ केली। बाजारातून विविध भाज्यांच्या बिया आणून सरळ रेषेत मातीत लावल्या। बिया लावून झाल्यावर बाबांनी त्यांना रोज नियमितपणे पाणी घातले आणि थोड्याच दिवसात रोपे तयार झाली। मेहनत व निगा यामुळे बाबांनी रिकाम्या जागेत छान फळबाग फुलवली। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। आ शुभ्राला झाडाचा लळा कसा लागला? आता आपण याचं उत्तर लिहा। उत्तर शुभ्राच्या बाबांनी रिकाम्या जागेत फळबाग तयार केली। ते झाडांना नेहमी पाण्यात घालत खत घालत व त्यांची काळजी घेत असत। शुभ्राही त्यांच्यासोबत झाडाची निगा राखू लागली आणि त्यामुळे शुभ्रांना झाडाचा लळा लागला। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। पुढे ई शुभ्रा फळभाज्या तोडायला काय तयार झाली? तर आता आपण याचं उत्तर लिहा। उत्तर आपण फळभाज्या वेळेत तोडल्या नाहीत तर त्या खराब होतात, फळे गळून पडतात, झाडे सुकतात। आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी फळभाज्या शरीराला आवश्यक असतात असे वडिलांनी समजल्यावर शुभ्रा फळभाज्या तोडायला तयार झाली। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 2 ते 3 वाक्यात उत्तर लिहा आपला प्रश्न पूर्ण झाला आहे। पुढे आहे विचार करा व सांगा। यामध्ये 1 घरासमोरच्या परसबागेत फळभाज्यांची कोणकोणती रोपे लावता येतील? तर आता आपण याचं उत्तर लिहा। उत्तर पहा घरासमोरील परसबागेत टोमॅटो, वांगी, भेंडी, मिरची, दोडका, कारले, घेवडा, दुधी भोपळा, काकडी, पडवळ ही फळभाज्यांची रोपे लावता येतील। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। पुढे आहे पहा प्रश्न 2 फळभाज्या वेळेत तोडल्या नाही तर काय होईल? आता आपण याचं उत्तर लिहा। उत्तर आपण फळभाज्या वेळेत तोडल्या नाहीत तर त्या खराब होतात, फळे गळून पडतात, फळभाज्या वाळतील किंवा कुजतील, त्यामुळे त्या खाण्यायोग्य राहणार नाहीत। अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे। पुढे आहे प्रश्न 3 फळभाज्या व पालेभाज्या यांच्यातील फरक सांगा। तर आता आपण फरक लिहूया पहा। उत्तर फळापासून बनणाऱ्या भाज्यांना फळभाज्या म्हणतात। उदाहरण टोमॅटो, वांगे, भेंडी आणि दोडका।
तर पानापासून बनणाऱ्या भाज्यांना पालेभाज्या म्हणतात. उदाहरण पालक, मेथी, माठ आणि कोथिंबीर. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. पुढे आहे प्रश्न 4. फळभाज्या खाण्याबद्दल शुभ्रात झालेला बदल तुमच्या शब्दात सांगा. तर आता आपण उत्तर लिहू. उत्तर: पूर्वी शुभ्राला फळभाज्या खायला आवडत नव्हत्या, परंतु परसबागेत स्वतःच्या फळभाज्या लावून त्यांची काळजी घेतल्यामुळे तिला त्यांचे महत्त्व समजले. चांगल्या आरोग्यासाठी फळभाज्या खाल्ल्या पाहिजेत हे बाबांनी पटवून दिल्याने शुभ्रा सर्व फळभाज्या आवडीने खाऊ लागली. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. पुढे आहे चर्चा करूया. यामध्ये आहारातील भाज्यांचे महत्त्व या विषयावर मित्रमैत्रिणींसोबत चर्चा करा. तर आता आपण या ठिकाणी चर्चा करून उत्तर लिहायचं आहे. भाज्या आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. भाज्यामधून जीवनसत्वे, खनिजे आणि तंतुमय पदार्थ मिळतात. त्यामुळे शरीराची वाढ होते, रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि आपण निरोगी राहतो. म्हणून आपल्या रोजच्या आहारात विविध भाज्यांचा समावेश असावा. तर अशा प्रकारे आपण मित्रमैत्रिणींसोबत चर्चा करायची आहे. पुढे आहे पहा लिहिते होऊया. यामध्ये प्रश्न 1. कंसातील योग्य शब्द निवडून खालील ओळी पूर्ण करून वहीत लिहा. पहा कंसात शब्द दिलेत आपले पालक, गवार, भेंडी आणि भोपळा. तर आपण आता हे शब्द निवडून हे ओळी पूर्ण करूया. पहा हिरवीगार नाजूक कांडी सगळे मला म्हणतात. तर या ठिकाणी असणार आहे भेंडी. भेंडी हा शब्द लिहायचा आहे. पुढे आहे पहा आकाराने वाटोळा मी आहे भोपळा. तर भोपळा हा शब्द आपण या ठिकाणी लिहायचा आहे. पुढे आहे जरी मी आहे बालक तर आवडीने खातो. या ठिकाणी पालक हा शब्द आपण लिहायचा आहे. आणि शेवटी कवळी शेंग हिरवीगार ताटात शोभून दिसे या ठिकाणी लिहायचं आहे आपण गवार. तर गवार हा शब्द आपण या ठिकाणी लिहायचा आहे. तर अशा प्रकारे आपण प्रश्न पहिला पूर्ण केलेला आहे. पुढे 2. भाजी विक्रेत्याची मुलाखत घेण्यासाठी 5 ते 6 प्रश्न तयार करा व लिहा. तर आपण आता प्रश्न करून लिहूया. पहा उत्तर: तुमचे नाव काय आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारायचा तुम्ही किती वर्षापासून भाजी विकत आहात. नंतर 3. तुम्ही भाजीपाला कुठून आणता. नंतर 4. कोणत्या भाज्या जास्त विकल्या जातात. 5. भाज्याची किंमत कशा ठरवल्या जातात. आणि 6. रोज तुम्ही किती तास काम करतात. 7. भाज्या ताज्या राहण्यासाठी तुम्ही कोणती काळजी घेतात. अशा प्रकारे आपण भाजी विक्रेत्याला मुलाखतीसाठी हे प्रश्न विचारायचे आहेत. पुढे पहा खेळूया शब्दाशी. यामध्ये प्रश्न 1. गोलातील अक्षराने सुरू होणारे शब्द चौकटीत लिहा. या ठिकाणी आपल्याला अ आणि वी हे अक्षर दिलं आहे. तर अ पासून आपण शब्द लिहू. अननस, अक्षय, त्यानंतर अभ्यास, पुढे अमर आणि अक्षर हा शब्द आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. पुढे आहे पहा वी पासून विज्ञान हा शब्द आपल्याला दिलेला आहे. तर आपण लिहूया विनाश, विमान, विजय आणि विट्टी. तर अशा प्रकारे आपण हा स्वाध्याय पूर्ण केलेला आहे. पुढे पहा प्रश्न 2. खालील वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. तर आता आपण करूया. पहा नाक मुरडणे. तर याचा अर्थ होतो एखादी गोष्ट आवडली नाही म्हणून नाराजी दाखवणे. आणि वाक्यात उपयोग करायचा आहे आपण आईने जेवायला कारल्याची भाजी दिली तेव्हा राजूने नाक मुरडले. पुढे आहे पहा 2. लुडबुड करणे म्हणजे दुसऱ्याच्या कामात उगाच ढवळाढवळ करणे. आता याचं आपण वाक्य लिहूया. बाबांचे महत्त्वाचे काम करत असताना छोट्या राहुलने उगीच लुडबुड केली. पुढे आहे 3. आनंद गगनात न मावणे. याचा अर्थ खूप खूप आनंद होणे. आता वाक्य लिहूया. परीक्षेत पहिला क्रमांक आल्यामुळे सुमितचा आनंद गगनात मावेनासा झाला. अशा प्रकारे आपण दिलेल्या वाक्यप्रचाराचा अर्थ लिहिला आणि वाक्यात उपयोग देखील केला. पुढे आहे प्रश्न 3. खालील वाक्यातील सर्वनाम शोधा व तो अधोरेखित करा. तर पहा पहिलं वाक्य आहे मी आईला कामात मदत करते. तर यामध्ये मी हे काय आहे सर्वनाम आहे. या ठिकाणी आपल्याला अधोरेखित करायचं आहे म्हणजे रेषा ओढायची आहे खाली. पुढे तुम्ही रोज व्यायाम करा. यामध्ये तुम्ही हे सर्वनाम आहे आपण ते अधोरेखित करायचं आहे. पुढे आम्ही मैदानात खेळतो. या ठिकाणी आम्ही हे सर्वनाम आहे आपण त्या खाली रेषा ओढायची आहे. आणि तो गाणे गातो. या ठिकाणी तो हे सर्वनाम असल्यामुळे आपण त्याला अधोरेखित करायचे आहे. तर अशा प्रकारे आपण प्रश्न 3 पूर्ण केला आहे. पुढे पहा चित्रे पहा व सांगा. यामध्ये आपल्याला एक वचन आणि अनेक वचन दिलेले आहेत. फूल, फुले. तशाच प्रकारे झाड, एक झाड असतं तर जास्त असतील तर झाडे हे अनेक वचन होतं. आणि फुलपाखरू एक असेल तर फुलपाखरू आणि अनेक असतील तर फुलपाखरे. अशा प्रकारे आपण अनेक वचन करायचं आहे. पुढे आहे प्रश्न 2. खालील शब्दांचे अनेक वचन लिहा. फळ, फळे. नंतर आंबा याचं आंबे हे अनेक वचन होणार आहे. नंतर घड्याळ तर घड्याळचं अनेक वचन घड्याळच असतं ते आपण घड्याळच लिहायचं आहे. पुढे पुस्तक त्याचं अनेक वचन असणार आहे पुस्तके. पुढे पान याचं अनेक वचन असणार आहे पाने. त्यानंतर रस्ता या शब्दाचं अनेक वचन होईल रस्ते. नंतर वही या शब्दाचं अनेक वचन होणार आहे वह्या. नंतर वाटी या शब्दाचं अनेक वचन लिहायचं आहे वाट्या. आणि नदी या शब्दाचं अनेक वचन लिहायचं आहे नद्या. अशा प्रकारे आपण प्रश्न दुसरा अनेक वचन लिहून पूर्ण केलेला आहे. पुढे आहे प्रश्न 3. वचन ओळखा. यामध्ये पहा
झाड झाडे एक वचन आहे. नंतर घरे घरे हा अनेक वचन शब्द आहे. पुढे कुंड्या कुंड्या देखील अनेक वचन असणार आहे. आणि पत्र पत्र हे एक वचन शब्द असणार आहे. अशा प्रकारे आपण प्रश्न 3 देखील पूर्ण केला आहे. पुढे पाहूया प्रश्न 4. खालील शब्द वाचून दिलेल्या तक्त्यामध्ये वर्गीकरण करून लिहा. तर यामध्ये बघा खिडक्या, खुर्ची, टाचणी, पायऱ्या, वीट, काठ्या, चपात्या, पेटी, टोपी आणि फळे या शब्दांचं आपल्याला एक वचन आणि अनेक वचनमध्ये वर्गीकरण करायचं आहे. तर आता आपण करूया. पहा, एक वचन असणारे शब्द खुर्ची, त्यानंतर टाचणी, वीट, पेटी आणि टोपी हे शब्द एक वचनी असणार आहेत. तर खिडक्या, पायऱ्या, काठ्या, चपात्या आणि फळे हे अनेक वचनी शब्द असणार आहेत. तर अशा प्रकारे आपण एक वचन आणि अनेक वचन यामध्ये आपण वर्गीकरण केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी मराठी बालभारती इयत्ता 3 यामधील पाठ क्रमांक 6 शुभ्राची परसबाग या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पूर्ण केला. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह आणि नवीन स्वाध्यायासह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.